सातपूरला एकच चर्चा. भिवानंद आप्पा काळे वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून शुभेच्छा. नेता, अभिनेता आणि गोल्डमॅन. सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे नेता ते अभिनेता फेम भिवानंद आप्पा काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सातपूरमधील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सातपूर गावासह शहरातील मान्यवरांनी भिवानंद आप्पा काळे यांना शुभेच्छा दिल्या. भिवानंद आप्पा हे सातपूर भागात सर्वांशी मनमिळावू आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आहेत. भिवानंद काळे यांनी आपल्या कार्याची सुरुवात लढवय्या पॅंथर म्हणून तसेच चळवळीतील कार्यकर्ते म्हणून केली. त्यांची राजकीय सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली. त्यांनी सातपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा नियोजित समिती अध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत. सध्या ते झोपडपट्टी कामगार सेना, शिवसेना, नाशिक जिल्हा अध्यक्षपदी आहेत. ते सातपूर पोलीस ठाण्यातील शांतता समितीतील देखील सदस्य आहेत. आप्पा हे सन 2024 साली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती सातपूर शहर अध्यक्ष झाले. तसेच सातपूर कोणताही सण उत्सव असो, आप्पा नेहमी सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी हजर असतात. सन 2002 मध्ये आप्पांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळाली, पण काही कारणास्तव उमेदवारी थांबली. शिवाय आप्पांनी राजकीय कारकिर्दीसोबत अभिनयात देखील एक पाऊल पुढे आहेत. कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत त्यांची भूमिका चांगलीच गाजली. तसेच त्यांनी सीए मनोज तांबे निर्मित महादेव तसेच हिंदी चित्रपट हमसफर साया, जिंदा है माया या चित्रपटात भूमिका केल्या. माहेरची पाखरं या चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केले. असे हे भिवानंद आप्पा काळे यांनी शिवसेनेत सक्रिय बदलत्या काळानुसार आपली राजकीय भूमिका पार करीत शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षात प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते अजयदादा बोरस्ते, विजय आप्पा करंजकर, विलास शिंदे आदींचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. अशा या आप्पांना नाशिक तक न्यूज चॅनलकडून भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा. नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर. मोठे बंधू दलित पॅंथर, आरके आठवले गट ते आता शिंदे गट एवढा मोठा लांबचा राजकीय प्रवास असलेले मोठे बंधू भिवानंद आप्पा काळे यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीमध्ये सातपूर शहरामध्ये जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते आमचे आप्पाच आहेत. त्यांच्यापासून आम्ही राजकारणात आलो, भविष्यात नगरसेवक झालो, पुढेही मोठे होऊ. आप्पांचा आशीर्वाद असाच आमच्या डोक्यावर असू द्या. आप्पांना या वाढदिवसाच्या दिवशी मी लाख लाख शुभेच्छा देतो. सर्व आंबेडकरी परिवार व सर्व बहुजन समाजाच्या वतीने आप्पांना लाख लाख शुभेच्छा देतो. आप्पा तुम जो हजारों साल के दिन हो, 50,000. जय भीम, जय हो. आज वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आप्पा काय सांगा? प्रथम मी आपल्या चॅनलचं खऱ्या अर्थानं प्रथम आभार मानेल आणि आज खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस हा आणि मुलाचा वाढदिवस एकत्र असल्यामुळं सातपूर गावापासून म्हणजे घरातून पहिले आवक्षणाची सुरुवात झाली आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक समाजाने म्हणजे प्रथम अमरज्योत मित्रमंडळ, माळी समाज, सातपूर गाव या समस्तांच्या वतीनं दुर्गामाता मंदिराजवळ शाल श्रीफळ देऊन प्रत्येकाने सन्मान करण्यात आला माझा. त्यानंतर आपण तिथून निघाल्यावरती सातपूर पंचकमिटीची सातपूर राजवाडा येथे देखील सर्व 50+ ग्रुपच्या वतीनं देखील माझा सन्मान करण्यात आला, वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने देखील आकाश पवार असतील, कैलास जाधव असतील, अनेक आमचे शिवसेनेचे सहकारी यांनी देखील चांगल्या पद्धतीने मला शुभेच्छा दिल्या. त्यांचे देखील आभार. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते माननीय अजयजी बोरस्ते साहेब यांनी देखील, दादासाहेब भुसे आपले शालेय शिक्षण मंत्री यांनी देखील मला भरभरून शुभेच्छा दिल्या. आत्ताच प्रकाश पगारे संकल्पित रुपाईचे अध्यक्ष यांच्या देखील शुभेच्छा मिळाल्या. ते अनेक मान्यवरांच्या म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, विधी संचलीय, वैद्यकीय या सगळ्या क्षेत्रातून जॉगर्स ग्रुप असेल त्यांच्या वतीनं देखील आमचे पितृतुल्य मोठे भाऊ, आमचे वडील गेल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यावरती माया लावली
असे ते काका काळे आणि एस के काळे त्यांच्या समोर ते आमचे रविनाना काळे असतील, अनेक रमेश तात्या काळे असतील, मोगल काळे असतील, राजाभाऊ नेतावटे असतील, राजाभाऊ सोनवणे असतील, वसंत पंडित असतील, आमचे अनेक विनोद काळे आहेत, सुनील काळे आहेत, अनिल काळे आहेत, अनेक आमचे सर्व अशोक उशिरे साहेब या सर्वांनी देखील भरभरून, परवेज शेख आहेत, साहू सुधीर कुमार साहू आहेत, या सर्वांनी आमचं धम्मपाल आहेत, या सर्वांनी भरभरून सातत्याने शुभेच्छा दिलेल्या आहे. आता देखील हे बघा, आता देखील आमचे याचे भाजपाचे बजरंग शिंदे, भाजपाचे सदस्य यांच्या देखील बजरंग शिंदेच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू देखील ते भाजपाच्या वतीने देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा दिवसभर कार्यक्रम आमचा चालू आहे. आता विजय ममतावरती 5 वाजेला आमचे संजय गवारे आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं देखील केक कापण्याचं तिथं बोलवलेलं आहे. त्यांचा देखील आभार. असे अनेक. आणि संध्याकाळी निवासस्थानी माझ्या अभिष्ट चिंतनाचा जो निवासस्थानी सोहळा आहे, लोक घरी येऊन भेटणार आहेत, त्यांचे देखील सर्वांचे आभार. सर्व तुम्ही पत्रकार मित्रांचं सगळ्यांचं म्हणजे त्यामध्ये आमचे करत आहेत केलेल्या सर्वांचं स्वागत. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय संविधान. आता ते जनतेच्या बळावरती स्वतःच लोकच मानतायत का भिवानंद आप्पा इजा तिजा त्यांचा 2 टाईम निसक्त पराभव झालेला आहे. आणि आज प्रत्येकाने म्हणजे कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या, आमचे अरुण भाऊ जरी भाजपाचे असले, रवींद्र नाना बाबूराव काळे, या सगळ्या म्हणजे गावातले सुद्धा लोक, अमरज्योत मित्रमंडळाचे लोक असतील, अनिल सुनील मौले असतील, या प्रत्येकाने आज सगळ्यांनी जेवढेही नेते मला भेटले त्यांनी तुम्ही महापालिकेमध्ये दिसावं 2026च्या 25च्या इलेक्शनमध्ये, अशाच सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या.